brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. की एक मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ पण फिरतोय ज्याच्यामध्ये ते अल्ला हाफिज असं म्हणलेत, बरोबर ना? तर या गोष्टी त्यांनी सांगू नयेत. माझ्याकडे खूप व्हिडिओज आहेत. व्हिडिओ तर काही तयार करता येतात, पण एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो, अख्ख्या दुनियेला माहिती आहे, देवेंद्र फडणवीस पैदाच हिंदुत्ववादी झाला. जय हिंद, अल्लाह हाफिज, जय भारत. अल्लाह हाफिज, जय भारत. काय ते काय बोलतात त्याच्यावरती माझे व्हिडिओ तयार असतात. जय हिंद, अल्लाह हाफिज, जय भारत. अल्लाह हाफिज, जय भारत. का उल्टी वाह की धार, खुसरो दरिया प्रेम का उल्टी वाह की धार, जो उतरा सो डूब गया, जो डूबा सो पार. हम सब लोग मिलकर डूबे और हम सबकी नैया पार लगे. यही आशीर्वाद मैं आज के इस मौके पर मांगता हूँ. आप सभी ने इस बहुत ही सुंदर कार्यक्रम में मुझे यहाँ निमंत्रित किया, इसलिए आपका आभार व्यक्त करता हूँ और अपने शब्दों को विराम देता हूँ. जय हिंद, अल्लाह हाफिज, जय भारत. की एक मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ पण फिरतोय ज्याच्यामध्ये ते अल्ला हाफिज असं म्हणलेत, बरोबर ना? तर या गोष्टी त्यांनी सांगू नयेत. माझ्याकडे खूप व्हिडिओज आहेत. काय ते काय बोलतात त्याच्यावरती माझे व्हिडिओ तयार असतील. व्हिडिओ तर काही तयार करता येतात, पण एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो, अख्ख्या दुनियेला माहिती आहे, देवेंद्र फडणवीस पैदाच हिंदुत्ववादी झाला. हिंदुत्वात पैदा झाला, हिंदुत्वातच मरेल. फक्त मतांकरता भगवी शाल घालणारे आम्ही नाही, फक्त मतांच्या करता रोज मत बदलणारे आम्ही लोक नाही. आम्ही हिंदुत्ववादी कालही होतो, आजही आहोत आणि उद्याही राहू. आमचं हिंदुत्व जनतेने पाहिलेलं आहे आणि त्यांना ते मान्य आहे. असं आहे, मुंबई आणि महाराष्ट्र हा हिंदुत्ववादीच आहे. जे जे लोक हिंदुत्ववादापासून फारकत घेतील, जे जे लोक त्या ठिकाणी लांगुल चालन करतील, त्यांची काय अवस्था होते हे विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी बघितलेलं आहे. आम्ही हिंदुत्ववादी होतो आणि आहोत. आम्ही संकुचित नाही आहोत. आमचा हिंदुत्ववाद हा केवळ पूजा पद्धतीवर आधारित हिंदुत्ववाद नाही आहे, तो भारतीय जीवन पद्धतीवर आधारित आमचा हिंदुत्ववाद आहे. या भारतीय जीवन पद्धतीला स्वीकारणारा, भारतीय समाजाची, हिंदू समाजाची जी मानकं आहेत त्यांना जो मानतो, प्रभू श्रीराम हे केवळ देव नाहीत, हे आमच्या संस्कृतीचं मानक आहे. त्यामुळे जर प्रभू श्रीरामांना कोणी मानत असेल तर त्याची जात धर्म आम्ही पाळणार नाही, त्याला आम्ही सोबत घेतलेला आहे. आमचं हिंदुत्व व्यापक आहे, पण आम्ही हिंदुत्व सोडणार नाही, सोडलं नाही. त्यामुळे पलटी मारणाऱ्यांनी आम्हाला सांगू नये.